तासगाव येथील एका नामांकित नर्सिंग कॉलेजमध्ये होती विद्यार्थ्यांची फसवणूक. शिक्षणाच्या नावाखाली भरमसाठ फी आकारली जाते. पाहूया सांगली प्रहार न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट. की तुम्हाला काही फी भरायची नाही. आम्ही एस सी कास्टमधून शिकत आहे. तरी मॅडमनी असं सांगितलं होतं की तुम्हाला काही फी भरायची नाही, फक्त ॲडमिशन करताना फक्त 5,000 रुपये भरायचे. नंतर त्यांनी कोणताही दाखला देताना किंवा साधं बोनाफाईडही देताना त्यांनी फी भरून बोनाफाईड घेतलेलं आहे आणि 50 रुपये बोनाफाईडची फी दिलेली आहे. आणि फर्स्ट इयरची एक्झाम झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं असं की जे विद्यार्थी ज्यांचे काही विषय गेलेले आहेत त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांनी विषय सोडवण्याची अशी आम्हाला आशा दाखवली होती. आणि विद्यार्थ्यांनी जे पैसे दिले होते ते फक्त विद्यार्थ्यांनी व्याजाने पैसे काढून मॅडमने दिले होते की आपण आपले विषय सुटतील किंवा आपली व्यवस्था किंवा आपल्या परीक्षेचं काहीतरी चांगलं होईल, आपल्या अनुभवस्फोटात काहीतरी चांगलं होईल म्हणून विद्यार्थ्यांनी व्याजाने काढून पैसे दिले होते. पण ते मॅडमने अजून काही सक्सेसफुल केलेलं नाही. त्या दिवशी कॉलेजमध्ये बोललो तर मॅडम बोलले की नाही, तुमचे विषय आम्ही सोडून घेणारच आहे. सेकंड इयरला पण तुमची फी तुम्ही पण सेकंड इयरला अजून जास्त फी भरा आणि आम्ही तुमचे सेकंड इयरचे पण आम्ही विषय तुम्हाला सोडवून देऊ, असं पण आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि त्या दिवशी असं बोलले की स्कॉलरशिप आमची एस सी कास्टची आहे की 55,000 रुपये आणि फी घेतलेली 80,000 रुपये. आणि डायरेक्ट यांनी त्यांचं अकाउंट ICICI बँकेचं आमच्या अकाउंटला जॉईन केलेलं आहे. आणि जे आमच्या अकाउंटला ते पर्सनल पैसे आणि जे स्कॉलरशिपचे पैसे आलेले आहेत ते डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला जमा झालेले आहेत. आणि जो टेक्स्ट मेसेज जो साधा मेसेज जो आलेला आहे तो साधा मेसेजसुद्धा डिलीट झाला आहे. आणि आम्हाला बाहेरून अशी माहिती कळाली आहे की ज्यांनी ती ICICI बँकेला जे अकाउंट जॉईन केलेलं आहे त्यांनी सांगितलं आहे की त्या माणसांना की तुमच्यात आणि माझ्यातच फक्त हा वादविवाद झालेला, दुसऱ्यांना कळून द्यायचा नाही. आपल्या दोघातच हे काय झाले ते आपल्या दोघातच ठेवायचं आहे. एवढं करून सुद्धा ते अजून पण फी मागतायत. आणि प्रत्येक घटना कोणतीही घटना असू दे फक्त त्यांची फी बद्दलच त्यांचे बोलणं असते. तर पालकांना नीट बोलणं नाही, पालकांना असं आररावीची भाषा केली जाते. भारती पाटील मॅडम यांचं आणि त्यांनी जे त्यांचं मुख्य कार्य काय कॉलेजमध्ये हे सुद्धा आम्हाला माहीत नाही. आणि त्यांनी बोर्डाच्या रिसिटवरती सुद्धा त्यांनी प्रिन्सिपल म्हणून साईन केलेले आहेत. ना त्यांनी सचिव आहेत कॉलेजचे, ना कोणच नाही ते कॉलेज. त्यांनी प्रत्येक रिसिटवरती प्रत्येक कॉलेजच्या डॉक्युमेंट्सवरती प्रत्येक वेगवेगळी सही केलेली आहे. कागदपत्र मागताना आम्ही म्हणतात की 3 वर्षाची फी भरा, 2.5 लाख रुपये फी भरा, मग आम्ही तुम्हाला कागदपत्र देतो. आणि अजून पण एवढं होऊन पण अजून पण आम्हाला धमकीचे कॉल येत आहे. आणि मुलींना शिक्षण फ्री आहे. अजून JR लागू झाला नाही हे सुद्धा आम्हाला सांगितलं आहे. JR लागू होऊन कितीतरी दिवस झाले पण अजून JR लागू झाला नाही असं त्यांच्याकडून तर आम्हाला आलेलं आहे. अजून आम्हाला धमकीचे कॉल येतात. आणि एवढं होऊन पण आम्हाला म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांना आणि आम्हाला अजून पण धमकीचे कॉल येत आहेत. आणि याच्यातून जर आम्हाला न्याय जर नाही मिळाला तर आम्हाला मॅडम असं म्हणजे धमकी असू शकते. सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील.